दार उघड बया, दार उघड, दादला नको ग बाई, विंचू चावला, अशी भारुडे ऐकायला मिळाली की आठवतात ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज. धन्य आजी दिन संत दर्शनाचा यासारखे अभंगाचे सुंदर गायन आणि कीर्तनाच्या माध्यमातून संतांची व्याख्या मांडण्यासाठी ओळखले जातात ते संगीत विशारद संत एकनाथ महाराजांचे 14वे वंशज, पैठण श्रीनाथ संस्थानाधिपती, गादीचे उत्तराधिकारी, हरिभक्त पारायण डॉक्टर पुष्कर महाराज गोसावी. प्रतिष्ठित कीर्तनकार, ते त्यांच्या वाणीसाठी आणि संत साहित्याचा अभ्यास मांडण्यासाठी प्रसिद्ध असून विविध राष्ट्रीय कीर्तन महोत्सवामध्ये त्यांनी आपली कीर्तन सेवा दिली आहे. मी ज्या वर्षी त्र्यंबकेश्वर देवस्थान बदलापूर या ठिकाणी पहिल्यांदा कीर्तन सेवेला आलो त्यावेळेसपासून ते गेले आज 18 वर्ष पूर्ण झाले की मी निरंतर महाशिवरात्रीच्या या सप्ताहामध्ये वारकरी कीर्तन सेवा माझी अव्याहतपणे चालू आहे. आणि या कीर्तन सेवेमध्ये बाकी तरी इतरत्र ठिकाणी कुठंतरी मागं पुढं होत असेल, पण या कीर्तन सेवेला निरंतर 18 वर्ष, अगदी ज्याला आपण इंग्रजीमध्ये नॉनस्टॉप म्हणतो त्या पद्धतीने या ठिकाणी ही निरंतर सेवा झालेली आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा कीर्तन त्यावेळेस मी खूप बाल्यावस्थेत होतो, लहान होतो खूप, आणि जिम्मेदारी लहानपणापासून पडत गेली. आणि नाथ महाराजांच्या संस्थांचं सर्व कार्य हे माझे वडील हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्रीयुत रावसाहेब महाराज गोसावी नाथ महाराजांच्या संस्थानाधिपती पदावर असल्या कारणानं त्यांना काही अडचण आली तर मग ती जिम्मेदारी पुढं परंपरा चालवणे या दृष्टिकोनातून नाथ महाराजांच्या कृपेने अगदी खूप बाल्यावस्थेपासून मी कीर्तन करतो की श्री क्षेत्र बदलापूर नव्हे या समग्र पंचक्रोशीमध्ये जे सर्व भाविक भक्त मला गेल्या 18 वर्षापासून ओळखतात किंवा मी ज्यांच्या घरी जातो, मी ज्यांच्याकडं त्या ठिकाणी ही सेवा करतो, अनेक ठिकाणी इवन तुमचे मुरबाडचे आमदार श्रीयुत किसनरावजी कथोरे साहेब यांच्याही राष्ट्रीय कीर्तन महोत्सवामध्ये माझी ज्यावेळेस कीर्तन सेवा झाली त्याही वेळेस इथं माझ्या नित्य सेवा कीर्तन सेवा जे श्रवण करणारे श्रोते मंडळी आहेत ते मला माझं कीर्तन असल्यावर आवर्जून तिथं उपस्थित असतात. आणि सगळेजण हे सगळे बदलापूरकर जे आहेत हे सगळेजण प्रचंड माझ्यावर प्रेम करतात. हे माझ्यावर प्रेम मी समजत नाही, हे सगळं प्रेम त्यांचं नाथ महाराजांवर श्रद्धा आहे म्हणून ते माझ्यावर प्रेम करतात, त्यांचा वंशज असल्या कारणानं. संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तन सेवाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून मी ज्या वेळेस फिरत असतो या फिरस्ती दौऱ्यावर त्या ठिकाणी आवर्जून सांगतो की तरुण मंडळी ही वारकरी संप्रदायाकडे वळणं अत्यंत काळाची गरज आहे, जेणेकरून जे दिशाहीन आहेत, ज्यांना पुढं मार्गच बऱ्याच जणांचे संपलेत, भरपूर काही शिक्षण घेऊन ते त्यांच्याकडं आहेत पण नुसते बसलेत, नोकरी करताना सुद्धा त्यांचं मन जे आहे ते सगळीकडे भटकतंय. मग हे भटकणारं मन जर समजा आकळायचं असेल आणि त्याला जर व्यसन घालायचं असेल तर त्याच्यासाठी वारकरी संप्रदाय गळ्यात पवित्र तुळशीची माळ पाहिजे, कपाळी गोपीचंदनाचा टिळा, बुक्का लावला पाहिजे आणि सगळ्या संतांचं वाङ्मय, ही वाङ्मयीन सेवा जी आहे त्या ग्रंथाचं पारायण केलं पाहिजे. निश्चित मनशांती तुम्हाला लाभल्याशिवाय. दिनांक 17 मे अधिक शुद्ध प्रतिपदा ते दिनांक 25 मे 2026 या रोजीपर्यंत या ठिकाणी नाथ महाराजांच्या परंपरेतला अधिक मासाचा हा अखंड हरिनाम सप्ताह 9 दिवसांचा आहे. या सप्ताहामध्ये पारायण आणि ग्रंथ पारायण नंतर कथा, एकनाथ महाराजांची चरित्र कथा, त्यानंतर प्रवचन सेवा, त्यानंतर हरिपाठ ब्रिदावळी सेवा, त्यानंतर कीर्तन सेवा. महाराष्ट्रातील मान्यवर कीर्तनकार मंडळींची या ठिकाणी कीर्तन सेवा होणार आहे. त्यानंतर जागर सुद्धा मान्यवर गायक मंडळींचा, वारकरी संप्रदायात जे भजन गातात त्या हिशोबाने त्यांचं भजन सेवा अर्थात जागर सेवा होणार आहे. आणि या सगळ्या कार्यक्रमाचा आपल्या सर्व पंचक्रोशीतील मंडळींनी अवश्य लाभ घ्यावा. हा कार्यक्रम, हा सप्ताह हा शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात होणार आहे. त्यानिमित्त नाथ महाराजांच्या सान्निध्यात 9 दिवस राहायचा योग तुम्हाला सगळ्यांना प्राप्त होणार आहे. मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण या सप्ताहाला निश्चित या. ज्या पारायणकर्त्यांना या ठिकाणी या सप्ताहामध्ये सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी 16 तारखेला मुक्कामाला पैठणला यावं. सगळी राहायची, खायची, प्यायची व्यवस्था सगळी आहे. आपण सगळेजण आवर्जून येऊन नाथ महाराजांचा मंडप शोभिवंत करावा. धन्यवाद महाराज. जय हरी. भानुदास एकनाथ. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.